एकं शतं कुशानं सागरान स्थापित कलशोपरी. अग्र असलेल्या 100 दर्भांनी कलश आच्छादित करावा. वरच्या बाजूस दर्भांनी कलश झाकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे दर्भांची संख्या वाढल्यास काही हरकत नाही. चारी बाजूस 4 अन्वार्ध दर्भ लावावेत. विप्रांनी अपमार्जन स्तोत्राची पाठ करावेत. उदकशंती प्रारंभी आचार्याने प्रथम पंचगव्य मेलन करून घ्यावे. यजमानास शुभाशीर्वाद देऊन आचमन करावे. 5 किंवा 7 दर्भाचा कुश तयार करून तो तांब्याच्या पात्रात ठेवावा व त्या पात्रात गोमूत्र, शेण, दही, दूध, तूप व कुशोदक घालावे. तयार केलेले पंचगव्य दर्भाने किंवा यज्ञीय काष्टाने ढवळावे. आचार्यांनी तयार केलेले पंचगव्य पूर्वेसह ऊर्ध्वसह 5 दिशांना शिंपडावे. यजमान पतीपत्नीस प्राशन करायला द्यावे. त्यावेळी यजमान पतीपत्नीस आचमन करायला सांगावे. यजमान पत्नीस यजमानाच्या उजव्या बाजू बसून पूजेस सुरुवात करावी. पत्नी सवाष्णीन स्त्रीने हळद कुंकू लावावे. यजमानाच्या कपाळी गंध व कुंकुम तिलक लावावे. कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, वास्तुदेवता स्मरण करत नारळ व विडा अर्पण करावा. ओम पवित्रम धृत्वा असे म्हणत यजमानास बोटामध्ये पवित्र बनवलेली दर्भाची अंगठी घालण्यास द्यावी. तदनंतर गणेश पूजन करावे. गणपती पूजनानंतर पंचवाक्य पुण्याहवाचन किंवा स्वस्तिक पुण्यावाचन करावे. त्यानंतर यजमानाने एक पवित्र सुपारी, ₹1.25 वगैरे घेऊन आचार्यवरण करावे. अभिस्वतात सिद्धार्थे पूजतो यो सुराश्रये सर्व विघ्नहर तस्मै गणाधिपते नमः. महागणपते नमः. विष्णू जिष्णू महाविष्णू प्रभविष्णू महेश्वर अनेक रूपं दैत्यात्वं नमामि पुरुषोत्तमं. पूजेतील कलश, पाण्याचा तांब्या, घंटी, समई यांची पंचोपचारी पूजा करावी. अपवित्रो पवित्रो वा सर्वावस्था गतुपिवा य स्मरेत पुंडरीकाक्षं सभ्याय अभ्यंतर शुची. कलशातील पाणी सर्वत्र शिंपडावे. सर्व दिशांना मोहरी फेकावी. सर्वत्र पंचगव्य शिंपडावे. पुन्हा कलशातील पाणी सर्वत्र शिंपडावे. त्यानंतर उभे राहून सर्वांना नमस्कार करावा. सौवर्णम राजतं ताम्रं मृण्मयं वा नवदृढं अवर्ण कलशं शुद्धं स्थापयते तंडुले परी. या श्लोकात म्हटल्याप्रमाणे पाटावरती शक्यतो पिवळे वस्त्र पसरावे. मातीचा किंवा तांब्याचा कलश घेऊन तो निर्जंतुकीकरण करून धुपवावा व धुपवलेला कलश मध्यभागी ठेवावा. कलशाच्या स्तंडीला भोवती म्हणजेच पूर्वेपासून 4 दिशांना 4 पासून 16 पर्यंत दर्भाचे परिसरण करावे. कलशाची विधिवत स्थापना करावी. त्यावेळी शुद्ध निर्मल पाणी कलशामध्ये घालावे. कलशावरती तांदळाने भरलेले पूर्ण पात्र म्हणजे तामान ठेवावे. वरुणाची सुपारी त्यावर पूजा करून आवाहन करावे. कलशाच्या चारी बाजूस विडे, फळे, लिंबू, नारळ वगैरे ठेवावे. आचार्यवर्णप्रमाणे विप्राणी बसावे. मुख्य आचार्याने देवता स्थापन करून पूजा वगैरे करावी. वराह नरसिंहच वामनं विष्णुमेव च दत्वा समाहितो भूत्वा दिक्षु नमामि विनश्यत. वरील श्लोकात 4 दिशात 4 देवतांची स्थापना करण्याचा उल्लेख आहे. पूर्वेस वाराह, दक्षिणेस नरसिंह, पश्चिमेस वामन व उत्तरेस विष्णूची स्थापना करावी. वरील वरुण देवतेची षोडशोपचारे पूजा करून घ्यावी. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजा चैव न जानामि शमत्वा परमेश्वरं मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरं यत्पूजितं मया देवं परिपूर्ण तदस्तु मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारणभावेन रक्ष रक्ष परमेश्वरं तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. त्यानंतर अपमार्जन स्तोत्र म्हणावे. ओम विष्णवे नमः.